Hello friends, today start with the 10th standard science and technology, the first chapter, heredity and evolution. See today's lecture of evidences of evolution. Last lecture seen what is the evolution. See today evidences of evolution म्हणजे क्रांतीचा काही पुरा म्हणजे इव्हॉल्युशन जे काही पाहिलं आपण त्या इव्हॉल्युशन जे काही घडलं त्याच्यावर ते सिद्ध करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, पुराव्यांची गरज आहे. ह्याच्यातून आपण सिद्ध करणार आहोत. बघा, कलेक्टिव्ह थिंकिंग अपॉन ऑल अबाव मेन्शनड थेरीज इम्प्लाइज दॅट इव्हॉल्युशन इज एव्हर लास्टिंग प्रोसेस ऑफ चेंजेस. म्हणजे जो काही त्यांनी जी काही थेरी मांडली इव्हॉल्युशनची, ती थेरी ही काय आहे, इज अ एव्हर लास्टिंग प्रोसेस ऑफ चेंजेस. म्हणजे त्यांच्यात जी काही बदल आहेत तो काय अखंड प्रोसेसची आहे, ॲज अ एव्हर लास्टिंग. म्हणून कारण इव्हॉल्युशनचे स्टार्टिंग काय आपण पाहिलेलं आहे की जी काही ड्युरेशन होतं ते ड्युरेशन कसं होतं, अतिशय लाँग ड्युरेशन होतं आणि त्यामध्ये कुठंतरी इव्हॉल्युशन झालं. पण ते इव्हॉल्युशन कसं झालं नेमकं तेच कसं आहे म्हणून त्यासाठी काही पुराव्यांची गरज भासू लागली. म्हणून इट्स नीड्स प्रूफ टू प्रूव्ह इट. मग ह्या थेरीमध्ये त्यांनी हे काय केले, प्रूफ केलेलं आहे. म्हणून ह्या पुराव्यांची गरज पुढं भासू लागली म्हणून हे सिद्धांत मांडलेले लक्षात घ्या. आणि फॉलोइंग्स आर व्हेरियस प्रूफ अवेलेबल इन सपोर्ट ऑफ द थेरीज मेन्शनड अबव. आणि आपण ज्या काही थेरी पाहणार आहोत इव्हॉल्युशनच्या, ते ज्या काही थेरी आहेत त्या पूर्ण इव्हिडन्सेसने उपलब्ध आहेत. बघा, एकूण 6 इव्हॉल्युशन आहे. त्यातली पहिली आहे मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस, सेकंड ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस, वेस्टिजियल ऑर्गन्स, पेलेंटोलॉजिकल इव्हिडन्सेस, कनेक्टिंग लिंक्स अँड सिक्स्थ इज अ एम्ब्रॉयलॉजिकल इव्हिडन्सेस. हे 6 इव्हिडन्सेस आहेत. त्यातील पहिला इव्हिडन्स बघा, मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस. बघा, मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेसमध्ये द स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ प्लांट असेल या ॲनिमल्स असेल त्याच्या एक्सटर्नल स्ट्रक्चरचा ह्याच्यामध्ये स्टडी केला जातो. बघा, सी द इमेज, ऑब्झर्व द फॉलोइंग इमेज अँड नोट द सिमिलॅरिटी बिटवीन गिव्ज ॲनिमल इमेज. बघा, खाली काही इमेज दिलेले आपल्याला दिसतं. डॉग आहे, शीप आहे, फॉक्स आहे. ह्याच्यावरून तुम्हाला त्यामध्ये काय सिमिलॅरिटी दिसतात ते पाहायचं आहे. बघा, जर पाहिलं तिन्हीतही काय सिमिलर दिसतं आपल्याला, तर माऊसचं जे स्ट्रक्चर आहे, तोंडांची रचना ती कशी दिसते आपल्याला तिन्हीमध्येही. डॉग असेल, शीप असेल, फॉक्स असेल, त्याची जी रचना आहे ती कशी आहे, ॲज अ सेम. स्ट्रक्चर ऑफ माउथ इज सिमिलर. नंतर पोझिशन ऑफ आईज, आयची पोझिशन सेम दिसते. परत त्याची नोस्ट्रिल, नाकाच्या पुढ्या पाहिल्या त्यासुद्धा कशा दिसतात आपल्याला, सेम दिसतात. परत इयर पिना, जे काही त्यांचे कान आहेत, जे काही मुवमेंट करतात इयर, ते इयर पिनासुद्धा काय दिसतात, सेम दिसतात. आणि प्रत्येकाच्या बॉडीवरती थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर काय होतात, सिमिलर आहेत. हे तिन्हीमध्ये हे कॉमन आहे. बरोबर आहे काय. हे काय झालं, ॲनिमलचं झालं. नेक्स्ट बघा, प्लांटमध्ये. ह्या प्लांटमध्ये आपल्याला सिमिलर काय दिसतं, मँगो आहे, चिकू आहे, गोवा आहे. तर तिन्हीमध्येही आपल्याला काय शेप दिसतं, तर लिपचा जो शेप आहे तो सिमिलर दिसतो. नंतर त्याची व्हेन्स म्हणजे व्हेनिएशन, लिफ व्हेनिएशनसुद्धा काय दिसतं आपल्याला, शिरा त्या काय दिसतात, सेम दिसतात, सिमिलर दिसतात. नेक्स्ट पिटिओल, लिपचं जे पिटिओल आहे, देठ आहे, ते सुद्धा सिमिलर दिसून येतं इन दी प्लांट. इन द केस ऑफ प्लांटच्या ह्या केसमध्ये आपल्याला हे काय दिसून येतं, सिमिलर दिसून येतं. मग हे का दिलं असेल सिमिलर, का इंडिकेट होत असेल, सम सिमिलरिटी दिसत असतील, बिकॉज प्रूव्ह दॅट. ह्याच्यावरून काय प्रूव्ह करू शकतो, देअर ओरिजिन मस्ट बी सेम. ह्याचा जो ओरिजिन आहे, प्लांट असेल ॲनिमल असेल, जी सिमिलरिटी दिसतात त्या
आपली जो काही ओरिजिन आहे त्याच्याशी काय हा सिमिल आहे. ओरिजिन आपण पाहिलेलं आहे, जिथून स्टार्टिंग झाली ती लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ॲज अ सिम्पल कंपाऊंड टू स्टार्ट, म्हणजे त्यांचं ओरिजिन हा काय असेल, सेम असेल. अँड मस्ट हॅव कॉमन ॲन्सेस्टर, आणि त्यांचा जो ॲन्सेस्टर आहे प्लांट अँड ॲनिमलचा तो सुद्धा काय असणारा, कॉमन एकच असणार आहे. त्यामुळे ह्या सिमिलरिटी त्यांच्यामध्ये दिसून येतात. नेक्स्ट बघा, सेकंड ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस. बघा, मॉर्फॉलॉजिकल हा एक्सटर्नल स्टडी केलता, तर ॲनाटॉमिकल हा स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर, म्हणजे अंतर्भागाचा ज्यात काय होणार, रचनेचा अभ्यास होणार आहे. बघा, ह्याच्यात सुद्धा काही इमेज दिलेले आहेत. इफ यू केअरफुली ऑब्झर्व द पिक्चर देअर डज नॉट सीम एनी सुपरफिशियल सिमॅलिटी बिटवीन ह्युमन हँड, कॅट्स फॉरलेग, फ्लिपर ऑफ व्हेल अँड पॅटेजियम ऑफ बॅट. म्हणजे तुम्हाला काय दिलेत, हात दिलेला, आपण एक्सटर्नली पाहिलं, हाताची रचना पहा, मांजराच्या हाताची रचना, परत फ्लिपर ऑफ व्हेल देवमासा असेल, किंवा बॅट ऑफ पॅटेजियम किंवा बॅटचा हाताची रचना बघा कशा प्रकारे दिसून येते ॲज अ डिफरंट. त्यांच्यामध्ये काहीही सिमिलर दिसत नाहीत. ह्युमन हँड आहे, कशासाठी यूज होतो, जे काही वस्तू आहे पुल पुश करण्यासाठी यूज करतात. कॅट्स फॉरले कशासाठी यूज करतात, ते वॉकसाठी करतात, रन चालण्यासाठी, पळण्यासाठी, किंवा नखे मारण्यासाठी, किंवा ते चाटण्यासाठी ते त्यांचा यूज करतात. म्हणजे सिमिलरिटी दिसत नाही. नंतर पॅटेजियम ऑफ बॅटचा जे काही पॅटेजियम आहे, हाताचा जो काही भाग आहे तो कशासाठी यूज करतात, तर ते फ्लाय करण्यासाठी यूज करतात. आणि फ्लिपर ऑफ व्हेल जे काही मासा आहे तो कशासाठी यूज करतो, देवमासा, ॲज अ स्विमिंगसाठी फ्लिपरचा तो काय करतो, यूज करतोय. म्हणजे हे चारीतही बघितलं तर आपल्याला हँडमध्ये, चारीच्याही हँडमध्ये काही सिमिलर दिसत नाही ॲज अ एक्सटर्नली. नेक्स्ट बघा, सिमिलरली यूज ऑफ ईच ऑफ दो स्ट्रक्चर इन डिफरंट इन रिस्पेक्टिव्ह ॲनिमल. म्हणजे ह्यांचे जे स्ट्रक्चर आहे आपल्याला काय दिसतं, वेगवेगळं दिसून येतं. However, there are similarity in structure of bone and bony joints in organ of each of those animal. पण इंटरनली जर विचार केला तर ह्यांच्या बोनमध्ये आणि बोनी जॉईंट इन ऑर्गनमध्ये काय दिसतो, आपल्याला दिसून येतो, सिमिलरिटी दिसून येतं. त्याचे काही स्ट्रक्चर आहे डार्क ह्याच्यात कलरमध्ये बघा, जे काही स्ट्रक्चर आहे ते आपल्याला काय दिसून येतं, सिमिलरली दिसून येतं. म्हणजे जिथं काही जॉईनिंग केलेलं आहे, आपला हाताचे मनगट चारीहीमध्ये बघितलं, कॅटचा फॉरलेगमध्ये, पॅटेजी ऑफ बॅटमध्ये बघितलं, फ्लिपर ऑफ व्हेलमध्ये बघितलं, तर काय दिसून येतं, प्रत्येक जे जॉईनिंग आहे बोनी जॉईनिंग ते काय आहे, सेम आहे. मग ह्याच्यावरून काय सांगता येईल, धीज सिमिलरिटी इंडिकेट दॅट दोज ॲनिमल्स मे हॅव कॉमन ॲन्सेस्टर. म्हणजे ह्यांचा सुद्धा कुठंतरी एक कॉमन ॲन्सेस्टर आहे, त्याच्यामुळं हा बदल काय झालेला दिसून येतो. नेक्स्ट बघा, थर्ड इव्हिडन्सेस वेस्टिजियल ऑर्गन. वेस्टिजियल ऑर्गन हे काय आहे, म्हणजे आपल्याला उपयोग नसलेला असा ऑर्गन, त्याला वेस्टिजियल ऑर्गन म्हणतात. अगोदर डेफिनिशन बघा, डिजनरेटेड और अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड ॲज वेस्टिजियल ऑर्गन. आपल्यापाशी आहेत पण ते आपल्यासाठी काय आहेत, क्षीण आहेत, ॲज अ डिजनरेटेड और अंडर डेव्हलपमेंट, आणि ते अविकसित आहेत, आणि त्याचा आपल्याला त्या ऑर्गनचा, इंद्रियाचा काहीही वापर नाही आहे. ॲज अ युजलेस ऑर्गन ऑफ ऑर्गॅनिझम, आपल्या शरीरामधील क्षीण झालेला आणि अविकसित झालेला, ज्याचा काहीही त्या इंद्रियाचा आपल्याला उपयोग नाही, अशा इंद्रियाला काय म्हटलं जातं, वेस्टिजियल ऑर्गन. मग आता डिजनरेट आपल्यामध्ये ह्युमनमध्ये झालेला कोणता ऑर्गन असेल,
तर आहे टेल, राईट. मंकी टेल. आता मंकी टेल तेव्हा तो यूज करत असणार आहे. कशासाठी यूज करत असेल तर ब्रांचवरून, फांद्यावरून अलीकडून पलीकडे, किंवा बॅलन्स जो आहे तो बॅलन्स सांभाळण्यासाठी तो टेलचा यूज करू शकत होता. बरोबर आहे का? आता त्या टेलमध्ये परत काय होत गेलं, इन्व्हॉल्व होत ती टेल काय झाली, नाहीशी होऊन तिथं टेलबोन तयार झाला. मग ह्या टेलबोनचा मानवाला काय वापर आहे का? नाही, ॲज अ युजलेस. म्हणजे तो घटक आपल्याला काय झालेला आहे, डिजनरेट झालेला आहे. सी नेक्स्ट. In living organisms, sudden development of new tissue or organ for living in changing environment is not possible. बघा, म्हणजे जे काही चेंज झालेलं आहे कशामध्ये, वातावरण इन्व्हायरमेंटलनुसार, म्हणजे त्या सजीवामध्ये जगण्यासाठी जो काही बदल किंवा भिन्न पर्यावरण जगण्यासाठी सजीवात अचानक नवीन ऊती, अंगे किंवा जे काही ऑर्गन, इंद्रिय आहेत ते उत्पन्न होऊ शकत नाहीत, किंवा म्हणजे त्यांच्यात जे काही ऊती टिश्यू आहेत, सेलपासून टिश्यू बनतात, ते टिश्यूमध्ये काहीही डेव्हलपमेंट झालेले नाही किंवा होत नाही. त्या इंद्रिय काय होतात, क्रमाक्रमाने बदल घडून येतात, पण त्याचा काहीही आपल्याला उपयोग होत नाही. इन्स्टेड एक्झिस्टिंग ऑर्गन अंडरगो ग्रॅज्युअल चेंजेस, मोस्टली स्पेसिफिक स्ट्रक्चर इन द बॉडी इज युजफुल अंडर सर्टन सिच्युएशन. हाऊएव्हर सम स्ट्रक्चर अंडर डिफरंट सिच्युएशन मे बिकम युजलेस ऑर इवन हार्मफुल. म्हणजे एक काही विशिष्ट अशी परिस्थिती, शरीरातील एखादी रचना उपयुक्त असते, म्हणजे आपल्याला एखादी जो काही ऑर्गन आहे तो आपल्याला काय उपयुक्त आहे, परंतु भिन्न परिस्थिती ती युजलेस असते किंवा ते आपल्याला हार्मफुल सुद्धा ठरू शकते. एक्झाम्पल घेतलं तर अपेंडिक्स प्रत्येकामध्ये असतं, पण त्याचं जर पुढं चेंज झाला तर तो त्या अपेंडिक्सचं काय करावं लागतं, ऑपरेशन करावं लागतं, म्हणजे ते कुठंतरी आपल्याला काय इवन हार्मफुल आहे. सच structure being to degenerate under such situation as per principle of natural selection. म्हणजे निसर्गानुसार बघा, ह्या परिस्थिती जे काही नैसर्गिक निवडीनुसार ह्या प्रक्रियेमध्ये म्हणजे जे काही ऑर्गन्स आहेत ते काय होतात, चेंज होतात, आणि ते काय होतात, डिजनरेट होत जातात सिच्युएशननुसार. नेक्स्ट बघा, it takes thousands of years for structure to disappear. म्हणजे एखादा युजलेस असा ऑर्गन आहे त्याला नाहीसं होण्यासाठी जवळजवळ किती इयर लागतात, तर 1000 इयर लागत असतात, लक्षात घ्या. सच ऑर्गन दो नॉन फंक्शनल इन सर्टन ऑर्गॅनिझम, इट मे बी फंक्शनल in other organism, that is it is not vestigial in other organism. लक्षात घ्या, एखादा ऑर्गॅनिझम आपल्याला जरी युजलेस असला, वेस्टिजियल असला, तरी बाकीचे दुसरे काही ऑर्गॅनिझम आहेत त्यांना तो काय असतो, युजफुल असतो. म्हणून इथं सांगितलेलं आहे इट इज नॉट वेस्टिजियल इन अदर ऑर्गॅनिझम. दुसऱ्या जे काही जीव आहे त्यांना निरुपयोगी असू शकत नाही. त्याचे एक्झाम्पलही पाहणार आहेत बघा. एक्झाम्पल पहिलं आहे अपेंडिक्स. अपेंडिक्स हा ह्युमनसाठी काय आहे, युजफुल आहे, बट हा कोणाला युजफुल आहे तर रुमिनंट जे काही ॲनिमल्स आहेत त्यांच्यासाठी हा युजफुल आहे. म्हणजे जे काही रवंत करणारे ॲनिमल्स आहेत, एक्झाम्पल घेतलं काऊ असेल, बफॅलो असेल, ऑक्स असेल, ह्या ॲनिमल्ससाठी, रुमिनंट म्हणजे काय, रवंत करणारे, ह्या ॲनिमल्ससाठी अपेंडिक्स हा ऑर्गन काय युजफुल आहे. का तर रवंत करताना जे काही फूड इटिंगच्या सहाय्यानं स्टमकमध्ये जातं ते डायजेस्ट करण्याचं काम हे अपेंडिक्समधून होत असतं.
सिमिलरली नेक्स्ट मसल असेल इयर पिना. इयर पिना प्रत्येकाच्या कानामध्ये दिसून येतो तो कानातला भाग, त्याला काय म्हणलं जातं, इयर पिना. हा आपल्यासाठी काय, आपण कशासाठी तो इयर पिनाचा यूज करत नाही, इज अ युजलेस टू ह्युमन. बट हे बाकींच्या ॲनिमलला यूजफुल असू शकतात. कसे तर बघा, इयर पिना इज यूजफुल फॉर मंकीज, डॉग, कॅट, रॅट. जे काही ॲनिमल्स आहेत बाकीचे, त्या ॲनिमलला मूव्हमेंट करण्यासाठी इयर पिनाचा काय करतात, यूज करत असतात. लक्षात घ्या. म्हणजे त्यांची जी का कानाची मूव्हमेंट आहे, इकडं तिकडे फिरण्याची, हाक मारली आपण, मनी असेल, आपला टॉमी, डॉगी, जो काही असेल, त्याला हाक मारण्यासाठी जेव्हा आपण एकदम हाक मारतो, ते बघा ते कानाची काय करत असतात, एक विशिष्ट अशी हालचाल करतात. तिथं मूव्हमेंट करण्यासाठी ते काय करतात, इयर पिनाचा यूज करतात. व्हेरेज वेस्टेजियर ऑर्गन लाईक टेलबोन. टेलबोन ही आपल्याला यूजफुल नाही आहे. नंतर विजडम टीथ. विजडम टीथ पूर्वी आपले जे ॲन्सिस्टर होते त्यांच्यासाठी ते यूज होते, कारण तेव्हा ते अन्न म्हणजे पकवून खात नव्हते किंवा शिजवून खात नव्हते. राईट. तेव्हा तो विजडम टीथचा कच्चा अन्न खाण्यासाठी यूज केला जायचा. पण आता त्याचा आपण शिजवलेलं अन्न खातो, त्यामुळे आपल्याला विजडम टीथचा यूज होत नाही किंवा तो त्रास होतो आणि काही काळानंतर तो काढूनही टाकावा लागतो. त्यामुळे विजडम टीथ आपल्याला यूजफुल नाही, पण जे कच्चे मांस खात असेल त्या ॲनिमलला यूज होत असेल. नंतर बॉडी हेअर. बॉडी हेअर जे काही आपले ॲन्सेस्टर होते त्यांना यूज होत होतं पूर्वजांना, कारण प्रोटेक्शन, बॉडी प्रोटेक्शन करण्यासाठी हेअरचा यूज होत होता. पण कालांतराने क्लोथ आल्यामुळे आपल्याला बॉडी हेअरचा काहीच यूज होत नाही. दॅट इज द यूजफुल ऑफ ह्युमन बीइंग. बघा, यूजलेस, ह्युमनसाठी यूजलेस असणारे ऑर्गन इज अ अपेंडिस, इयर पिना, विजडम, टेलबोन अँड बॉडी हेअर इज अ यूजलेस ऑफ ह्युमन. नेक्स्ट बघा, चौथा, paleontological evidences. Hello friend, today start with the fourth point as paleontological evidences. Last lecture seen 3 evidences of evolution. See today's paleontological evidences. See the image. Observe the following picture. What do you see? See in some fossil. आपल्याला काय दिसतात, काही जीवाश्म दिसतात, जे काही जमिनीखाली गाडले गेलेले आहेत ते. आणि म्हणजे हे गाडले गेलेत, पण ते कुठल्या साली गाडले गेलेत, किती वर्ष झाली, हे आपल्याला एक्झॅक्टली माहिती आहे का, नाही. कारण प्रत्येकाला प्रश्न पडतो की हा किती वर्षाचा आहे, हा नेमका 10 वर्षाचाच कसा, किंवा हा लाखो वर्षापूर्वीचाच कसा सापळा आहे, हे कसं प्रूव्ह केलेलं आहे ते पाहणार आहोत. बघा, ॲज अ क्वेश्चन मे अरायजेस इन युअर माइंड. तुमच्या डोक्यामध्ये असं चाललं असेल, दॅट विच ऑर्गॅनिझम एक्झिस्टेड बिलियन ऑफ इयर ॲगो. हाऊ कॅन वी टेल धिस. बघा, कोट्यावधी वर्षापूर्वी कोणते जीव अस्तित्वात होते हे तुम्हाला कसे सांगता येईल. म्हणजे कोणते जीव होते असले तरी ते त्याच वर्षाची कसे, कोट्यावधीचे असेल, लाखो असेल, हजारो वर्षापूर्वीचे. आणि याचं रहस्य पृथ्वीच्या अर्थक्रस्टमध्येच काय दडलेलं. म्हणजे जेव्हा पृथ्वीची उलथापालथ झाली, जेव्हा ते जमिनीखाली गाडले गेले, त्याच्यामध्ये हे दडलेले आहे. म्हणजे हे कधी घडलं, जेव्हा एखादा डिझास्टर आला तेव्हा हे घडलेलं आहे. दॅट इज द फ्लड्स असेल, अर्थक्वेक असेल, व्होल्कॅनो असेल, बाकीचे जे काही डिझास्टर आहे ह्याच्यामुळे हे घडून आलेलं आहे. म्हणून रेमेन्स अँड इम्प्रेशन ऑफ सच ऑर्गॅनिझम रिमेन प्रिझर्वड अंडरग्राउंड. दीज आर कॉल्ड ॲज फॉसिल. बघा, जे काही जीव आहे, जीवांचे अवशेष आहेत,
आपण अवशेष पाहिली म्हणजे जे काही सापळे, हाडांचा सापळा असेल, म्हणजे जे काही त्यांनी ठसे ठेवलेले आहेत, कशी कुठे तर अंडरग्राऊंड, अर्थ अंडरग्राऊंड अतिशय व्यवस्थित सुरक्षित ठेवलेले आहेत, प्रिझर्व करून ठेवलेले आहेत आणि ह्यालाच काय म्हणलं जातं, फॉसिल असं म्हटलं जातं. मग ह्याच्यामध्ये परत काय सांगितलेलं की स्टडी ऑफ फॉसिल इज अ इम्पॉर्टंट एक्सेप्ट ऑफ द स्टडी ऑफ इव्हॉल्युशन. म्हणजे जे काही इव्हॉल्युशन झालंय हे एक आपलं इम्पॉर्टंट पार्ट म्हटला तरी चालेल, इव्हॉल्युशनचा एक महत्त्वाचा पार्ट आहे. आता बघा आपण एक प्रोसेस बघणार आहोत. म्हणजे आता ही जे काही सापळे आहेत किती वर्षापूर्वीचे आहेत, का 2 दिवसापूर्वीचे आहेत, का 2 वर्षापूर्वी, 2000 का 2 लाख की 2 कोट्यावधीचे जे काही सापळे आहेत ते कसं समजलं जातं, कशाच्या अनुसार हे समजलं जातं, ती जी प्रोसेस म्हणजे कार्बन डेटिंगची प्रोसेस आता पाहणार आहोत. बघा कार्बन 12 आणि कार्बन 40 आर आयसोटोप्स ऑफ कार्बन, दे आर प्रेझेंट इन ॲटमॉस्फिअर. म्हणजे कार्बन 12 आणि कार्बन 14 हे दोन्हीही कुठं असतात, ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट असतात. बट त्याच्यामध्ये C12 हा नॉन रेडिओ ॲक्टिव्ह असतो आणि तो ॲटमॉस्फिअरमध्ये नेहमी स्टेबल असतो, रेग्युलर असतो, नॉर्मल असतो. कोण तर C12. तर C40 हा रेडिओ ॲक्टिव्ह आहे, रेडिएशनल आहे, म्हणजे तो ॲटमॉस्फिअरमध्ये स्टेबल असतो, म्हणजे कधी असतो कधी नसतो, असं नॉन स्टेबलमध्ये असतो. पण C12 हा स्टेबलमध्ये असतो. बघा हे जी मेथड काय आहे, इमेजमध्ये काय दिसतं की C12 आणि C40 कुठं असतं, ॲटमॉस्फिअरमध्ये असतो. ऑक्सिजन ही ॲटमॉस्फिअरमध्ये असतो आणि जेव्हा हे कंबाईन होतं तेव्हा CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि ह्या कार्बन डायऑक्साईडचा यूज प्लांट फोटोसिंथेसिस, अन्न बनवण्याची पुढची प्रोसेसमध्ये यूज करतात. मग त्याच्यामध्ये C12 ही जाणार आहे, C40 ही जाणार आहे त्या प्लांटमध्ये. मग हे प्लांट कोण ईट करणार आहे, ह्युमन्स असतील, बाकीचे जे ॲनिमल्स आहेत ते यूज करणार आहे. समजा ह्या ॲनिमलनं कुठल्या हॉर्सनं जे काही प्लांट दिलेले आहे ते प्लांटची लीफ खाल्ली असेल, त्याच्यामध्ये C12 आहे आणि C40 ही आहे, राईट. मग ते C12 आणि C40 त्याने ईट केलं तेव्हा C40 आणि C12 हे दोन्हीही काय आहेत, कॉन्स्टंट असणार आहे. जोपर्यंत तो लिव्ह आहे किंवा जिवंत आहे तोपर्यंत C12 आणि C40 त्याच्या शरीरामध्ये, बॉडीमध्ये काय असणार आहेत, कॉन्स्टंट असणार आहे. बट आफ्टर डेथ कंझ्युम्शन ऑफ C12 आणि C40 स्टॉप दॅम. जेव्हा त्या हॉर्सची, ॲनिमलची डेथ होते, ॲनिमल असेल प्लांट असेल, प्लांटमध्येही C12 आहे, C40 आहे, त्याची ही डेथ होणार आहे. तेव्हा हॉर्सची ही डेथ झाली आणि त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, C12 आणि C40 प्रेझेंट आहेत आणि ते जेव्हा त्याची डेथ होते, कंझ्युम्शन स्टॉप होतं, जेव्हा C12 आणि C40 त्याच्या शरीरामध्ये जाणं काय होतं, स्टॉप होतं बॉडीमध्ये. मग नंतर काय होतं, जे काही C12 आणि C40 गेलेलं आहे, ओनली डिकेइंग प्रोसेस ऑफ C40 स्टार्ट अँड C12 रिमेन स्टेबल. बघा जे डेथ झाला हॉर्स तेव्हा त्याच्या शरीरामध्ये C40 आहे तो डिकेची प्रोसेस स्टार्ट करतो, पण C12 हा तिथं काय राहणार आहे, स्टेबल राहणार आहे. म्हणजे C40 हा काय होणार आहे, कमी जास्त होणार आहे. लक्षात घ्या, जसं त्याचं ड्युरेशन वाढणार आहे तसं C40 काय होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे आणि त्याचा रेशोसुद्धा काय होणार आहे, इथं कमी होणार आहे. जेव्हा तो लिव्ह होता, जिवंत होता, तेव्हा ते कॉन्स्टंट होतं. बट जेव्हा आफ्टर अ डेथ द रेशो बिटवीन C12 आणि C40 चेंज कंटिन्युअसली. आणि त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो की की ही जी काही बॉडीची जी काही बोन्स आहेत ते किती म्हणजे जी काही अवशेष आहेत, फॉसिल्स आहेत, जीवाश्म आहेत, पॅलेंटोलॉजी, ते आपण एक्झॅक्टली किती वर्षापूर्वीचे ते काय करतो इथं सांगू शकतो. ह्याच प्रोसेसला काय म्हणलं जातं, कार्बन डेटिंग. सी
How time is calculated of carbon dating? By measuring radioactivity of C12 and C40 as C12 ratio of C40. This is called as carbon dating. अतिशय सोपी आहे, काहीच अवघड नाही आहे. आता नेक्स्ट बघा, कनेक्टिंग लिंक म्हणजे कनेक्ट असणारे लिंक. बघा इथं ह्याच्यामध्ये पहिल्यांदा ह्याची जी काही डेफिनेशन दिलेली आहे ती पाहू. काय दिलेली आहे की म्हणजे ह्याच्यात दोन ॲनिमल असतील किंवा प्लांट असतील, ते एकमेकामध्ये कॅरेक्टर कुठंतरी दाखवतात आणि त्याच्यापासून दुसरा ॲनिमल किंवा प्लांट तयार होतो. ह्या प्रोसेसलाच काय म्हटलं जातं, कनेक्टिंग लिंक. बघा, सम प्लांट्स अँड ॲनिमल शो सम मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू टू डिफरंट ग्रुप. बघा, त्यांची ग्रुप ही काय सांगितले आहेत, प्लांट अँड ॲनिमलचे डिफरंट असतील, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर पूर्णपणे डिफरंट असतील आणि त्यांच्यामधून एक नवीन असा प्लांट किंवा ॲनिमल शो होतो. त्या प्रोसेसला कनेक्टिंग लिंक असं म्हटलं जातं. हेन्स दे आर कॉल्ड ॲज कनेक्टिंग लिंक्स. त्यातले एक्झाम्पल एक दिलं आहे, पेरिपेटस. बघा हे जे डायग्राम इमेज पाहू शकतो, डायग्राम सॉरी पेरिपेटसची. आता हा कसा तयार झालेला आहे बघा, याच्यात दोन एक्झाम्पल घेऊ शकतो ॲनिमलचे, एक अर्थवॉर्म आणि एक कॉकरॉच. आता अर्थवॉर्म पहिल्यांदा घेऊ. बघा, अर्थवॉर्म हा कुठल्या ग्रुपमध्ये येतो, तर ॲनिलिडा येतो आणि कॉकरॉच हा आर्थ्रोपोडामधून येतो. राईट. आता अर्थवॉर्म आणि पेरिपेटसमध्ये काय सिमिलरिटी दिसतात बघा, अर्थवॉर्म ॲनिलिडामधून येतो. राईट. आणि पेरिपेटस आणि अर्थवॉर्मचं जर कनेक्शन पाहिलं तर त्याची सेगमेंटल बॉडी असते दोघांची, अर्थवॉर्म आणि पेरिपेटसची. त्याचबरोबर सेगमेंट असतात, म्हणजे ते छोटे छोटे सेगमेंट दिसून येतात, ती सेगमेंटेड बॉडी झाली. नंतर अर्थवॉर्मचं थीन क्युटिकल असतं, म्हणजे जी काही स्किन जी आहे ती कशी असते, अतिशय थीन असते, थीन क्युटिकल असते. पेरिपेटसची ही सिमिलर तशीच असते आणि ह्यांची बॉडी जी आहे ती कशी असते, पॅरापोडा लाईक ऑर्गन्स असतात. आणि सेम तसंच अर्थवॉर्मसारखंच पेरिपेटससुद्धा पॅरापोडा लाईक काय असतात, ऑर्गन असतात. आता अर्थवॉर्म आणि पेरिपेटसमध्ये पाहिलं. आता कॉकरॉच हा आर्थ्रोपोडामध्ये येतो. राईट. त्यांची बॉडी बघा, पेरिपेटस आणि कॉकरॉचची जर बॉडीचा जर विचार केला तर त्यांचं जे रेस्पायरेशन आहे ते ट्रकियली असतं, कॉकरॉच आणि पेरिपेटसचं. परत दोघांचीही सर्क्युलेटरी सिस्टीम कशी असते, ओपन असते. आपल्यात व्हेन्स वगैरे बघा जॉईनिंग असतं, तसं कॉकरॉचची ही त्याच्यामध्ये कोणतंही सर्क्युलेटरी सिस्टीम नसते, ती ओपनली सर्क्युलेट होत असतात जे काही ब्लड आहे ते. मग त्याच पद्धतीने पेरिपेटसचंही होत असतं. म्हणजे इथं अर्थवॉर्म आणि कॉकरॉच, ॲनिलिडा आणि अर्थ्रोपोडा मधून कनेक्टिंग लिंक कोणी तयार झाला असेल तर तो कोण आहे, पेरिपेटस आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे बघा त्यांनी, ॲज अ डकबिल प्लॅटिपस. आता ह्याचं बघा एक्झाम्पल, आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल बघितलं तर रेप्टाईलमधून तुम्ही स्नेक घ्या आणि मॅमल्समधून गोट घेतली. आता स्नेक बघितलं तर तो काय देतो, एक देतो आणि त्याच्यातून न्यूबॉर्न बेबी तयार होतात. आणि गोट काय करतं, प्रोड्यूस द मिल्क प्रोड्यूस करतं आणि स्नेक एक प्रोड्यूस करतं. राईट. पण ह्यांच्या कनेक्टिंगनं दुसरा कोणता ॲनिमल तयार होतो, तर डकबिल्ड पेलिपेटस. तुम्हाला बुकमध्येही दिलेलं आहे ह्याची जी. त्याचप्रमाणे गोटची हेअर ग्रोथ आणि डकबिल प्लॅटिपसची हेअर ग्रोथ जास्त प्रमाणात, म्हणजे त्यांचं कुठंतरी कनेक्टिंग लिंक असेल. त्याचबरोबर जो काही डकबिल प्लॅटिपस आहे तो लेज एकसुद्धा करू शकतो आणि लाईक तो कुठून येतो, रेप्टाईल स्नेकपासून येतो. बट शोन रिलेशन विथ मॅमल्स लाईक गोट ॲज अ मिल्क. पॅलिपेटससुद्धा, डकबिल पॅलिपेटससुद्धा मिल्क प्रोड्यूस करतो ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ मॅमरी गॅल्स अँड हेअर.
हे इथं आपण काय करतो, शोन करू शकतो, त्यांचं रिलेशनशिप सांगू शकतो. बघा नंतर लंगफिश. लंगफिशमध्ये बघितला, हा जो लंगफिश आहे तो रेस्पायरेशन विथ लंग्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ बिईंग फिश. आता बाकीची जर फिशचा विचार केला तर ते गिल म्हणजे कल्ल्याच्या सहाय्याने काय करतात, श्वसन करत असतात, श्वास घेत असतात. बट हा जो लंगफिश आहे तो एकमेव असा फिश आहे तो कशाच्या सहाय्यानं रेस्पायरेशन करतो, तर लंग्सच्या सहाय्यानं म्हणजे फुफ्फुसाच्या सहाय्यानं. म्हणजे ह्याच्यात उभयचरीही आहे आणि जे काही वॉटरमध्ये राहणारे फिश आहे त्याच्याशी ते कनेक्टेड आहे. म्हणजे दॅट एक्झाम्पल इंडिकेट दॅट द मॅमल्स आर इव्हॉल्वड फ्रॉम द रेप्टाईल्स अँड ॲम्फिबियन फ्रॉम फिशेस. त्याच्यामुळं ह्या लंग फिशेसमध्ये हा मॉडिफिकेशन झाला असावं. आय थिंक हा पॉईंट समजला असेल. नेक्स्ट बघा एम्ब्रॉयलॉजिकल इव्हिडन्स आहेत. ह्याच्यामध्ये बघा 3 स्टेज दिले त्याचं एम्ब्रॉयज ड्युरिंग डिफरंट स्टेज, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज आणि थर्ड स्टेज. आता फर्स्ट स्टेज जी आहे ती इनिशियल आहे. सेकंडमध्ये पाहिलं तर जे काही इमेज आहेत फिश, सॅलेमंडर, टॉर्टॉइज, चिकन, पीक, काऊ, रॅबिट, मॅन, ह्याचं जर स्ट्रक्चर बघा तर सेकंड स्टेजमध्ये चेंज दिसतं, याचं डिफरंट दिसतं. आणि थर्डमध्ये तर सर्व कम्प्लिटली स्टेजेस काय दिसतात, चेंजेस दिसतात. बघा कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ embryonic developmental stage of various vertebrate given in the picture shows that all embryos, जे काही जीव आहेत छोटे छोटे भ्रूण जीव आहेत, शो एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज ड्युरिंग इनिशियल स्टेज. बघा फर्स्ट जी स्टेज दिलेली आहे त्या स्टेजमध्ये जर ऑब्झर्व केलं तर इनिशियल स्टेज आहे, ती इनिशियलमध्ये जे काही एम्ब्रॉयज आहेत ते काय दिसतात, सिमिलर दिसतात. स्टेज इंडिकेट द कॉमन ओरिजिन ऑफ ऑल दीज ॲनिमल. म्हणजे सर्व कुठलेही जर ॲनिमल घेतले तर ते काय आहेत, त्यांचं कॉमन ॲन्सिस्टरही असणार आहे असं त्यांना इथं प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे त्यांची इनिशियल स्टेज सर्वांची काय, सर्व ॲनिमलची कॉमन आहे. ह्या पद्धतीने आपण 6 इव्हिडन्सेस झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.